कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। इथं एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। अक्षरशः संपूर्ण कुटुंब संपलेलं आहे। मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने हे कुटुंब कोल्हापुरात आलं होतं। ते नव्या घरात राहू लागले होते, मात्र या संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत झालेला आहे। मृतांमध्ये पती पत्नीसह त्यांच्या 2 मुलांचा समावेश आहे। आता ही नेमकी घटना कशी घडली? कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तूर बिहिरेवाडी महामार्गावर गुरुवारी ही घटना घडलेली आहे। आता यामधील कुटुंबातील 4 जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। दीपक चांदे, त्यांची पत्नी शोभा चांदे, त्यांचा मुलगा जय, त्याचबरोबर मुलगी जी आहे पूर्वा, अशी मृतांची नावे आहेत। एकाच वेळी संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने आजरा तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे। चांदे कुटुंबीय मूळचे आजरा तालुक्यातील होन्याळी गावचे रहिवासी होते, मात्र ते कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास होते। दीपक चांदे यांनी मुंबईत अत्यंत मेहनत करून आपल्या गावी म्हणजेच होन्याळीत एक सुंदर नवीन घर बांधलं होतं। उन्हाळी सुट्ट्यांचा काळ असल्याने संपूर्ण कुटुंब गावाकडे आलं होतं। सुट्ट्या आता संपत आल्यामुळे ते पुन्हा मुंबईला परतणार होते। मुंबईला निघण्यापूर्वी नातेवाईक आणि पाहुण्यांची भेट घ्यावी म्हणून दीपक हे आपल्या पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरून दुंडगे गावाकडे निघाले होते। मात्र उत्तूर बहिरेवाडी मार्गावर समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या संपूर्ण कुटुंबाचा प्रवास तिथेच थांबला। या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे दीपक चांदे यांनी गावी बांधलेल्या नवीन घरात या कुटुंबाने अवघे 8 दिवस वास्तव्य केले। नवीन घर पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच हे कुटुंब तिथे राहण्यासाठी आले होते। नव्या घराचा आनंद आणि सुट्ट्यांचा उत्साह साजरा करून हे कुटुंब परत फिरणार होते, तोच हा भीषण अपघात घडला। अपघातानंतरचा प्रसंग अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारा होता। धडक इतकी भीषण होती की अक्षरशः टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाला। या पलटी झालेल्या अवजड टेम्पोखाली दोन्ही चिमुरड्यांचा निश्चित पडलेला देह पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला। अपघात घडता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जमा झालेल्या गर्दीने सुरुवातीला स्वतःहून टेम्पो बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, मात्र टेम्पो जड असल्याने यश आले नाही। अखेर क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करण्यात आला आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या घटनेचा पुढील तपास जारी केला जात आहे आणि त्यानंतरच मग अशा प्रकारे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यामुळे तुम्ही काळजीही घेतली पाहिजे।